जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच तुम्हाला नवीन नवीन बातम्या रोमॅन्टिक ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या. नंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या तरुणीची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली होती. मांदणी जंगलात थरारक उडाला. एकाच वेळी चणगावर केलं. अमर पांडुरंग राऊत, राहणार येरड बाजार, तालुका चांदूर, जिल्हा अमरावती असे आरोपीचे नाव आहे. प्रेम, विश्वास आणि संशय या तीन गोष्टी जेव्हा एकाच नात्यात एकमेकांच्या आड येतात तेव्हा त्यांचे परिणाम किती भीषण असू शकतात याचे एक उदाहरण नुकतेच यवतमाळच्या मांदणी जंगलात पाहायला मिळालं आहे. यवतमाळ शहरालगतच्या बोरगाव डॅम परिसरातील या जंगलात एका तरुणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला आणि एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणाच्या खोलात गेल्यास असे दिसून येते की हे केवळ एक हत्येचे प्रकरण नसून एका अल्पवयीन मुलीच्या आयुष्याच्या संशयापोटी झालेला अंत आहे. यवतमाळच्या मांदणी जंगलात जेव्हा एका मुलीचा मृतदेह झाडाला टांगलेला आढळून आला तेव्हा परिसर खळबळ उडाली. मृतदेह बराच काळ झाडावर असल्याने तो कुजलेल्या अवस्थेत होता. सुरुवातीला ही आत्महत्या असावी असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला. तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मुलीची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेरीस तिच्या पालकांचा शोध घेऊन पोलिसांनी तिची ओळख पटवली. मृतदेहाचे करण्यात आलेले ज्या अहवाल आल्यानंतर घटनेचे वेगळे वळण मिळाले. अहवालातून स्पष्ट झाले की हा आत्महत्येचा प्रयत्न नसून गळा आवळून केलेली हत्याच होती. तळेगाव दशारण येथे मुलीच्या अपहरणाचा गुन्हा आधीच दाखल झालेला होता. यवतमाळ पोलिसांनी खुनाचा तपास तळेगाव पोलिसांकडे सोपवला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले होते. अमर पांडुरंग राऊत, वय 22, या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. तपासात धक्कादायक माहिती समोर आली की अमर राऊत याने अल्पवयीन मुलीसोबत शिर्डी येथे जाऊन लग्न केले होते. 3 जून रोजी अमरने मुलीला आपल्यासोबत घेतले आणि दुचाकीवरून तिला यवतमाळच्या मांदणी जंगलात आणले. या ठिकाणी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. अमरने मुलीला विचारले की माझ्यासह इतर किती मुलांसोबत तुझे प्रेमसंबंध आहेत. यावरून वाद वाढत गेला आणि अमरचा संशय विकोपाला गेला. रागाच्या भरात त्याने मुलीला मारहाण केली आणि त्यानंतर तिच्याच ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. ही घटना घडून आणल्यानंतर आत्महत्येचा बनाव करण्यासाठी त्याने मृतदेह ओढणीच्या साहाय्याने झाडाला अडकवून गळफास दिल्याचा देखावा निर्माण केला. विशेष म्हणजे अमरने या घटनेची माहिती आपल्या मित्राला फोनद्वारे दिली होती. रविवारी अमरावती ग्रामीण पोलिसांचे पथक आरोपी अमर राऊतला घेऊन मांदणी जंगलात पोहोचले. यावेळी पोलीस पथकांचे हत्येचे प्रात्यक्षिक घेतले होते. कारवाईवेळी अमरावती ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय अधिकारी सूर्यकांत जगदाळे, तळेगाव ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रामेश्वर धोंडगे, उपनिरीक्षक कपिल मिश्रा आणि यवतमाळ ग्रामीण ठाण्याचे उपनिरीक्षक गोपाळ उताने उपस्थित होते. ही घटना अल्पवयीन मुलीच्या संरक्षणाबाबत आणि तरुण पिढीच्या मानसिकतेचा गंभीर प्रश्न उपस्थित करते. अमर राऊतने अल्पवयीन मुलीशी लग्न करणे आणि त्यानंतर संशयावरून हत्या करणे हे दोन्ही कायद्याचे गंभीर गुन्हे आहेत. अशा प्रकरणामध्ये केवळ आरोपीला शिक्षा होऊन भागत नाही तर समाजात संशय हा किती घातक असू शकतो हे समजणे आवश्यक आहे. या प्रकरणात पोलिसांची तत्परता आणि तांत्रिक तपासाची मदत यामुळे कमी वेळात आरोपीपर्यंत पोहोचणे शक्य झाले. मांदणी जंगलातील हा थरारक संपला असला तरी एका निष्पाप मुलीचा बळी गेला आहे. प्रेम हे जेव्हा मालकी हक्काच्या भावनेत आणि संशयात बदलते तेव्हा त्याचे रूपांतर हत्येत होते हेच या घटनेवरून सिद्ध होते. कायदेशीर प्रक्रियेत आता या प्रकरणाचा खटला चालला जाईल आणि आरोपीला त्याच्या कृत्याची फळे मिळतील यात शंका नाही. मात्र समाजातील पालकांनी आणि तरुणांनी या घटनेतून धडा घेऊन आपल्या नात्याकडे आणि जबाबदारीकडे अधिक जबाबदारीने पाहणे गरजेचे आहे.
तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हाला अशाच रोमॅन्टिक बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत आणि क्राईम पण भेटणार आहेत बघायला. त्यामुळे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.